थोडस नॉर्मल, ज्यादा नाही. शिट्टी धरीन ते बघ, लांबच बरं. मरणाधी शब्द वावे कीर्ती करोनी मरावे कीर्ती करोनी मरावे कीर्ती करोनी मरावे मरणात सावध व्हावे कीर्ती करोनी कीर्ती करोनी व्हावे कीर्ती करोनी हे मरणाधी सावध व्हावे कीर्ती करोनी मरावे कीर्ती करोनी मरावे कीर्ती करोनी मरावे मरणात सावध व्हावे कीर्ती करोनी मरावे कीर्ती करोनी मरावे कीर्ती करोनी मरावे जन्म घालू नये माया घालो ने वाया जन्म घालू नये माया घालो नये वाया जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया मानवाची उत्तम काया मानवाची उत्तम काया घालो नये वाया मागुनी आयाला हे नामा म्हणे मनुष्य जन्म त्याहुनी उत्तम त्याहुनी उत्तम त्याहुनी उत्तम नामा मने मनुष्य जन्मा राहुनी उत्तम राहुनी उत्तम जन्म घालू नये माया घालू नये वाया जन्म घालू नये माया घालू नये वाया जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया मानवाची उत्तम काया मानवाची उत्तम काया जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया मानवाची उत्तम काया मानवाची उत्तम काया विढो पार कुमाये हो पार कुमाये हो पार कुमाये विढो पार कुमार पार कुमार हो 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 पार कुमाई हो पार कुमाई हो पार कुमाई हो पार कुमाई हे बघा ह्या माता माऊल्या समोर बसलेल्या आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी समोर इकडे येऊन बसायचं आहे पुरुष मंडळी थोडस पुढं सरका पाठीमागच्या नाही झालेला
मरणाधी सावध भावे
मानवाची मानवाची उत्तम मानवा
साबद वाबे मरणादी साबद वाबे कीर्ती करोनी मरावी जन्म घालू नये वाया मानवाचे उत्तम काया नामा मने मनुष्य जन्म नामा मने मनुष्य जन्म त्याहुनी उत्तम जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुमचे मी ठेमितो मस्तक तुमच्या ठिकाणी जेते सद्गुरु तुमचे पाय धरुणी नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू
करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे आधी करण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे विठ्ठला विठ्ठला मरणाधी सावध व्हावे मरणाधी सावध भावे कीर्ती करोनी मरावे जन्म घालून हे वाया मानवाचे उत्तम काया नामा म्हणे मनुष्य जन्म नामा म्हणे मनुष्य जन्म त्याहुनी उत्तम जन्म घालून हे वाया मानवाचे उत्तम काया असू प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त रूपे कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक करुणा बरुणालय जगदीश पंढरीश पांडुरंग परमात्मा लढिवाळ भक्त संत श्रोमणी नामदेव महाराज यांच्या गाथेतील ओघळलेला 3 चरणाचा अभंग आज आपण सेवेकरता निवडलेला आहे. अभंग नामदेव महाराजांचा आहे आणि या आजच्या अभंगामध्ये नामदेव महाराज तुम्हा आम्हाला सावधानतेचं प्रतिपादन करतायत. विठ्ठला नामदेव महाराज म्हणतात बाबा जन्माला आलात ना काय करा मरणाआधी सावध व्हावे. अरे ते मरण तुमच्या आमच्यावर ठेपून बसलेलं आहे म्हटले मरणाआधी सावध व्हावे कीर्ती करून मरावे. अरे बाबा असणार त्या ठिकाणी जन्म मिळाला म्हटले पण मिळाला या माणसाला कळाला नाही म्हटले त्या अगोदर माणसानी मरायचंय म्हटले प्रत्येकाला पण त्या अगोदर काय व्हायला पाहिजे म्हटले सावधान व्हायला पाहिजे. मरणाआधी सावध व्हावे काय केलं पाहिजे सावध होऊन म्हटले कीर्ती करून मरावे. असणार माणसाने असं जन्माला आल्याच्या नंतर काहीतरी करावं म्हटले काहीतरी कीर्ती राहिली पाहिजे कीर्ती करून मरावे जन्म घालून हे वाया मानवाचे उत्तम काया. अरे बाबा माणसाचा जन्म मिळाला म्हटले हा जन्म वायाला जाऊ द्यायचा नाही वायाला जन्म घालायचा नाही कारण नामदेव महाराज म्हटले नामा म्हणे मनुष्य जन्म त्याहून उत्तम सगळे अनेक जन्मामध्ये म्हटले भजन करता येणार कीर्तन करता येणार नाही. हा माणसाचा जन्म मिळालाय म्हटले सगळ्यात चांगला जन्म असणार हा माणसाचा आहे. हा मिळाला ना मग जन्म घालून हे वाया मानवाची उत्तम काया. विठ्ठला वेळे अभावी आपण 1 तास उरलेला आहे. खऱ्या अर्थाने अभंग सरळ सरळ म्हणून घेतलेला आहे. अर्थात म्हणल्याच्या नंतर भावार्थ लक्षात येतो पण सगळ्यांना माहीतच आहे श्रुतच आहे. तुम्ही आम्ही आज या ठिकाणी किमनिमित्ताने एकत्रित जमलो. आपल्यातून जाऊन आज जन्नात 13 दिवस पूर्ण झाले. खऱ्या अर्थाने कैलासवासी गंगा भागीरथी श्री सकुबाई रामदास चेंदिले अर्थात सकुबाईंचं जेवण म्हणजे सांगायचं जर झालं तर परमार्थिक जीवन होतं. आणि बघा त्यांचा जर विचार केला तर खऱ्या अर्थाने त्यांना आज जाऊन 13 दिवस होत आहे पण वाटत नाहीये ती माय माऊली गेली म्हणून. आज असणारा त्या ठिकाणी भगवंताचा निरोप आला आणि जावं लागलं महाराज. तसं प्रत्येकाला 1 ना 1 दिवस जायचंय. महाराज म्हटले अरे प्रत्येकाला मारायचंय म्हटले कारण उगवता सूर्य जसा मावळतोय तसा असणारा तुम्हा आम्हालाही देखील 1 ना 1 दिवस मारायचा आहे म्हटले मरायचंय म्हटले प्रत्येकाला. माऊली मावष्ण ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की म्हटले हा देह आपल्याला प्रत्येकाला ठेवायचाय. का झाकले घटीचा दिवा नेने जे काय झाले केवा या रीती जो पांडवा देह ठेवी. प्रत्येकाला हा देह ठेवायचा आहे म्हटले प्रत्येकाला ठेवायचा आहे पण मरत असताना म्हटले अरे बाबा प्रत्येकाला जायचंय. बघा ना आपल्यातून जाऊन ज्यांना आज 13 दिवस पूर्ण होत आहेत. सकू आजींना काळाने झडप घातली महाराज
तसंच रामदास बाबांचंही जीवन तसंच महाराज, त्यांनाही तसंच मरण आलं. सकाळचं असणारे त्या ठिकाणी ब्रह्ममुहूर्त, सकाळी सकाळी दात घासावे आणि देवाच्या दूतांनी यावन घेऊन जावं महाराज. बघा ना, दोघाही महाराज नवरा बायकोला असं मरण आलं की महाराज जणू काही ते मरणाच्या अगोदर सावधान झाली होती का काय आजच्या अभंगाच्या वचनाप्रमाणे. पण महाराज जसं काळाने झडप घातली आणि असणाऱ्या त्या ठिकाणी त्यांना जावं लागलं, तसं विचार करा सज्जना हो, प्रत्येकाला आम्हाला एक ना एक दिवस जायचं आहे. कारण महाराज म्हटले असं जन्माला आलात ना त्याला प्रत्येकाला मारायचं आहे. अरे म्हटले देवाला भगवंताने या भूतलावर अवतार घेतला आणि अवतार कार्य संपून त्या देवा देकांनाही सुद्धा जावा लागलं. मग तुम्ही आम्ही कोण आहे महाराजा धरणीवर. बघा ना, महाराज म्हटले अरे प्रत्येकाला जायचंय. आपल्या घरातले लोक जातात, इथून पाठीमागचे म्हटले सगळे गेले, देवादिकांना अवतार कार्य संपून म्हटले त्यांनाही सुद्धा जावा लागलं. येथे नाही ऊर आले अवतार, येत नाही गुरु आलय अवतार, येत नाही वर आले अवतार, येत नाही गुरु आलय अवतार. देवादिकांनाही देखील अवतार कार्य संपून जावा लागलं. तसं तुम्हा आम्हाला प्रत्येकाला म्हटले एक ना एक दिवस जायचं आहे. अरे प्रत्येकाला म्हटले, इथून पाठीमागचे लोक म्हटले आपले आजा मेला पंजा मेला बाबा बसला गेला, आजा मेला पंजा मेला बाबा बसला गेला, आजा मेला पंजा मेला बाबा बसला गेला, आजा मेला पंजा मेला बाबा बसला गेला. खरं खरं तू पण तू नाही तसं झाला. सर्वांनी जोरदार टाळी वाजवा. खऱ्या अर्थानं तुम म्हणसान महाराज, आज तुम्हाला सांगू का काका, आजच्या तिथीला एवढे दावे आणि एवढे वर्ष श्राद्ध आणि बरेचसे आज असणारे त्या ठिकाणी लई कार्यक्रम. आजची तीत म्हणजे सहजासहजी हे कलाकार लोक सापडणं मुश्किल आहे. पण खऱ्या अर्थाने आजीचा परमार्थ आहे, केलेला परमार्थ जीवनामध्ये भक्ती केली आणि त्या अनुषंगाने खऱ्या अर्थाने देवाची साधना करून नामचिंतन करून आज तेरशाला कीर्तन होत आहे. आणि खऱ्या अर्थाने महाराज कोणाच्याही 13व्याला आणि कोणाच्याही वर्ष श्राद्धाला कीर्तन होत नाही. पण खऱ्या अर्थानं मायमाऊलीनं परमार्थ केला, भगवंताची भक्ती केली, नामस्मरण केलं आणि एवढं करून आपला देह ठेवला. आणि त्यांच्या पश्चात असणारे त्यांचा परिवार, मच्छिंदर भाऊ असेल, गोरख भाऊ असेल, 2 कन्या असेल, त्यांनी आपल्या आईच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता एवढा तेरशाचा कार्यक्रम केला. संकीर्तन, भजन, अन्नदान त्यांच्या नावाने भाऊ त्यांच्या आत्म्यास शांती लागावी या अनुषंगातून एवढा मोठा खटाटोप झालेला आहे, महाराज निर्माण केला. खऱ्या अर्थाने आज मृदंग ब्रजांची थाप आहे. महाराष्ट्रातील नामांकित मृदंग वादक, महाराष्ट्रातील गोड असं ज्यांचं नाव होतंय, खऱ्या अर्थाने आपल्या या गंगापूर तालुक्याचं वैभव श्री हरिभक्तपरायण माझे जीवलग गुरुबंधू ऋषिकेश दादा महाराज कराळे शिरेगावकर. त्याचप्रमाणे आज ज्यांची गायनाला साथ आहे, भजन सम्राट आपल्या लासूर पंचकृषीचं भूषण, गंगापूर संभाजीनगर जिल्ह्याचं वैभव श्री हरिभक्तपरायण भजन सम्राट गोकुळ महाराज शेजूळ अण्णांची उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे भजन सम्राट गायन गंधर्व श्री हरिभक्तीपरायण सतीश बापू महाराज चव्हाण काटे पिंपळगावकर,
त्याचप्रमाणे श्री हरिभक्तपरायण आमचे शाईनाथ महाराज भुसारे देवडीकर, आदी करून प्रल्हाद मामा, बाबूराव महाराज, आदी करून आमचे संजय महाराज, आदी करून सर्व गावातील माता माऊली, विनेकरी बाबा आणि गोड अशी ऑफटिंग आहे आमचे असणारे आवाज. अगदी कमी दिवसामध्ये महाराष्ट्रभर नव्हे तर गंगापूर तालुक्यामध्ये असणारे त्यांचं नाव आहे. आता लासूर पंचकृषीतून गंगापूर तालुक्यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यामध्ये हळूहळू महाराष्ट्रभर गाजणार श्री विघ्नहर्ता मंडप डेकोरेशन आमचे पोपट दादा बोरकर, त्यांनाही देखील कोटी कोटी धन्यवाद. कारण महाराज यांचे नाव सुरुवातीला घेतले तर पुढे क्वालिटी व्यवस्थित असते. विठ्ठल विठ्ठल महाराजांनी प्रमाण दिलं की आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. की बाबा रे म्हटले इथून पाठीमागचे प्रत्येक जण गेले म्हटले आपल्या घरातली. आणि तुमचं आमचं कसं आहे माहितीये का? सचखंड गाडीचा डब्बा आहे ट्रेनचा. ग्रस्त कुठून बसला? संभाजीनगर रेल्वे स्टेशनहून बसलेला आहे. कुठं उतरायचंय? मनमाडला उतरायचंय. मनमाड पर्यंत त्या सीटावर त्याचा हक्क आहे. तिथून उतरला पुन्हा कुठं दुसरा प्रवासी तिथून तयार असतो कुठं जाण्याकरता? पुढे भुसावळ म्हणा, जळगाव म्हणा. पुन्हा भुसावळला दुसरा उतरला, तिसरा पुढून मध्य प्रदेशमध्ये जाण्याकरता तयार आहे. सीट तेच आहे पण आजा नातू पंतू असं असणार. तसं आपली गत आहे म्हटले. आपल्याला जागा खाली करावं लागणार आहे. महाराज म्हटले आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. अरे प्रत्येकाला जायचंय म्हटले, प्रत्येकाला जायचंय. पण जात असताना महाराज म्हटले विचार करा. काय विचार करा? नामदेव महाराज म्हटले अरे मरणा आधी सावध व्हावे. अरे जन्माला आलात ना म्हटले, तर जन्माला आलात तर विचार करा. काय विचार करा? आपल्याला मरायचं आहे. कधीतरी मनाला विचार करा. मनाला विचारा, ए देवा मला असणार तू आज घेऊन जाणार का रे? असं असणार. आपण विचारलं पाहिजे भगवंताला. देवाला नाही विचारणं झालं तरी पण आपण विचार करायला पाहिजे. हे देवा मला असणार त्या ठिकाणी मरायचं आहे. कधी मरायचं आहे, कधी कोणता दिवस माझ्यावर सांगून येईल सांगता येणार नाही. आपण विचार केला पाहिजे. आपण मनालाही विचारलं पाहिजे की देवा मला असणार हा देह ठेवायचा आहे. आपण हे मनाला विचारलं पाहिजे. अर्थात आपण अनुभवलं पाहिजे. काय अनुभवलं पाहिजे? की मला एक ना एक दिवस मरायचं आहे. आणि ते नामदेव महाराज म्हणतात की बाबा रे मरणा आधी सावध व्हावे. अरे सावधान झालं पाहिजे, सावध व्हायला पाहिजे. काय गरज आहे सांगतो, टाळी वाजून भजन करा. विठ्ठला का नामदेव महाराज तुम्हा मला सावधान करतात? तर ऐका. महाराज म्हटले अरे असणार त्या ठिकाणी म्हटले ज्या दिवसापासून आम्ही जन्माला आलो ना त्या दिवसापासून तुमच्या आमच्यावर म्हटले काळ टपून बसलेला आहे. महाराज म्हटले जन्मा आले बाळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. महाराज म्हटले जन्म आले बाळ त्याची वाट पाही काळ. त्या दिवसापासून आम्ही जन्माला आलेलो आहे म्हटले त्या दिवसापासून तुमच्या आमच्यावर काय टपून बसलेला आहे? तर काय टपून बसलेला आहे? मग त्या अगोदर म्हटले तुमच्या आमच्यावर काय टपून बसलेला आहे? तर मरणाआधी सावध व्हावे. का हो महाराज तुम्ही सावधान करताय, मग सावध करताय तर सावधान कोण झालं सांगतो, टाळी वाजून भजन करा. विठ्ठल भागवतामध्ये आलेली कथा सुखाचार्य महाराज आईच्या गर्भामध्ये लपून बसले. का म्हटले बाहेर माया आहे
काम क्रोध लोभ असणार बाहेर सगळं काही आहे म्हटले. आणि त्या मायेनं जर प्रत्येकाला झडपलं ना, ती प्रत्येकाला झडपते म्हटले, ती माया असणारी त्या ठिकाणी सोडवत नाही. आणि ती माया जर पाठीमाग लागली म्हटले माझ्या, तर मला काही सुचणार नाही. म्हणून असणारे त्या ठिकाणी सुखाचार्य महाराज आईच्या गर्भामध्ये असणारे किती वर्ष लपून बसले? 12 वर्ष. महाराज महाराज म्हटले ब्राह्मणाचे पोर एक गळाच प्याले, 12 वर्ष लपाल रे, कापत कापत बाहेर आले, नागवेचे पळून गेले रे. 12 वर्ष कुठं लपून बसले? आईच्या गर्भामध्ये. महाराज का? समजलं महाराज, मरणा आधी सावध व्हावी. कळालं महाराज. पण असणार माया लोभ मद मत्स्य दंभ अहंकार आहे म्हटले, पण असणार त्या ठिकाणी मला असणार सावधान व्हायचं आहे. सावध व्हायला सांगतात महाराज. का सावधान सांगतात? की रे बाबा, हा देह म्हटले आपल्याला ठेवायचा आहे, हा जाणारा आहे, हा नासका आहे, हा घुसका आहे. देह जाईल जाईल हा. त्याची काळोबा खाईला, त्याची काळोबा खाईला, त्याची काळोबा खाईला. देह जाईल जाईल, त्याची काळोबा खाईल, त्याची काळोबा खाईल, त्याची काळोबा गोड प्रमाण दिलं अण्णांनी की देह जाईल जाईल, याची काळोबा खाईल. तो काळ तुमच्या आमच्यावर टपून बसलेला आहे. तुम्ही म्हणसान महाराज तो काळ तुमच्या आमच्यावर टपून बसलेला आहे. खऱ्या अर्थानं तो काळ तुमच्या आमच्यावर खरंच टपून बसलेला आहे. अहो कधी येईल आणि कधी कोणाला घेऊन जाईल त्याचा भरोसा आहे का हो? आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा, नारद पतसे महा, पतसे महा, स्वहिताचा गौरवा, स्वहिताचा गौरवा, ध्यानी हरी महाराज म्हटले गोड प्रमाण दिलं आमच्या महाराजांनी. काय आमिष जात आहे पहा, काळ जपतसे महा, सोहिताचा घोरवा, ध्यानी राहा बायको पोराच्या, ध्यानी राहा श्रीहरीच्या. का? धन दारा पुत्र जन. अरे बाबांनो विचार करा, तो काळ तुमच्या आमच्यावर टपून बसलेला आहे. कधी घेऊन जाईन त्याचा भरोसा नाही. अरे आयुष्य चाललंय, विचार करा विचार करा. महाराजांना म्हणावं लागलं आयुष्य जात आहे पहा, तरी आपल्याला कळत नाही महाराज, नाही कळत ना. आणि माणसाने विचार केला पाहिजे. काय विचार केला पाहिजे? अरे बाबा तो काळ तुमच्या आमच्यावर टपून बसलेला आहे. तो कधी कधी घेऊन जाईन त्याचा भरोसा नाही महाराज. तरी पण आपण विचार करत नाही महाराज, नाही विचार करत. आपण विचार केला पाहिजे. अरे मी जर गेलो तर असणार त्या ठिकाणी मागचे लोक कुठपर्यंत रडतील. रडून रडून तरी लय झालं तर 13 दिवस 10 दिवस याच्या उपर महाराज कोणी आठवण सुद्धा काढीत नाही. नाही काढीत ना. हं कुठे आहे आजी माय? होय विठ्ठल महाराज म्हटले अरे विचार करा. विचार करून आपण मनाला विचारलं पाहिजे, मी जर गेलो तर कसं होईल? अरे बाबांनो विचार केला पाहिजे. महाराज म्हटले हा देह आपल्याला ठेवायचा आहे, हा कधीतरी विचार केला पाहिजे. हे आपलं एक क्षणी हाची करावा विचार, 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 क्षणी हाची करावा विचार.
केला पाहिजे म्हटले. काय विचार केला पाहिजे? अरे बाबा, तो काळ आपल्यावर टपून बसलेला आहे, आपण विचार करायला पाहिजे. काय गोड प्रमाण दिला अण्णांनी की क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. हा भवसिंधू सागर आपल्याला पार करायचा आहे म्हटले, पण आपण कधी विचार करत नाही. आपण विचार करत नाही. हा देह आपल्याला ठेवायचा आहे, आपण हा विचार केला पाहिजे. विचार केला पाहिजे महाराज, पण आपल्या मनामध्ये कधी विचार येतो का? नाही ना महाराज. वाटलं असेल का या सकवाजीला की मला असणारं त्या ठिकाणी देह ठेवायचा आहे, मला असणारं त्या ठिकाणी मारायचं आहे म्हणून? नाही ना महाराज, नाही वाटत ना महाराज, नाही वाटत. महाराज म्हटले अरे विचार करा, विचार करा. दिवसेंदिवस का रातून रात्र का महिन्यानु महिने का वर्षानुवर्ष महाराज आपण विचारच करत नाही. आपण जर एखाद्याला म्हटलं ना चला ना पंढरपूरला, चला ना आळंदीला, ती आपल्याला शिकित आहे काय वय आहे तुझं बी जायचं. पण बघा, विचार केला पाहिजे, भगवंताची भक्ती केली पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. अरे आपण खाली हाताना आलो आणि खाली हाताना जाणार आहे. कोणी काही घेऊन गेलं महाराज? नाही ना महाराज. महाराज म्हटले अरे रावण होता, रावण इतकी संपत्ती होती, त्याची एवढी मोठी संपत्ती होती, त्याला महाराज सोबत काहीच नेता आलं नाही. त्याच्या घराला म्हटले सोन्याच्या विटा होत्या. कोणाच्या? कोणाच्या घराला? रावणाच्या. कशाच्या विटा होत्या? सोन्याच्या. मग बघा किती श्रीमंत असेल तो. त्याचे नातवंड, त्याचे मुलं बाळ, त्याचं जर गणित केलं ना महाराज, एकदा जर तू इलेक्शनला उभं राहिला तर बिनविरोध निवडणुकीत असणारा निवडून येत होता. कोठी घराची काशाने ताब्याची, काशाने ताब्याची, कोठी घराची काशाने ताब्याची, कोठी घराची काशाने ताब्याची, सुद्धा राजाची शपथ, सुद्धा राजाची शपथ, सुद्धा राजाची शपथ. सप्तकोटी घरे शुद्ध कांचनाचे, सप्तकोटी घरे. हा महाराज म्हटले त्यांनाही देखील असणार त्या ठिकाणी म्हटले सांगाती कबड्डी नेली नाही, नेली नाही, सांगाती कबड्डी नेली नाही, सांगाती कबड्डी नेली नाही, सांगाती कबड्डी नेली नाही. तू कामने जाती संगडाचे म्हणी, कामने जाती संगडाचे म्हणी, सांगाती कबड्डी नेली नाही, नेली नाही, सांगाती कबड्डी नेली नाही. महाराज म्हटले आव त्यालाही सुद्धा काही नेता आलं नाही. कोणाला? सगळ्यात श्रीमंत रावण होता म्हटले, त्यालाही काही नेता आलं नाही. मग तुम्हा आम्हालाही म्हटले काही नेता येणार नाही, पण तरी पण आपली काही हाव काही थांबत नाही. आता कापसाला भाव येईन, मग मक्काला भाव येईन, मग कुठंतरी असं मिळेल, कुठंतरी असणार हे धावपळ महाराज थांबत नाही. महाराज हे हाव महाराज आपल्याला थांबू नाही देत नाही. पण महाराज म्हटले अरे एवढी धावपळ करा, किती तळमळ करा, पण असणाऱ्या त्या ठिकाणी सोबत काही येणार नाही. महाराज म्हटले सरणावर जर गेलं ना, लोक जो करदुरा बांधलेला असतो ते सुद्धा कापून टाकतात. का? ते सोबत नेण्याचा अधिकार नाही. घरापासून ज्या सुतळीनं द्वाऱ्यानं आवळलेलं असतं ना, त्याही मशानभूमीमध्ये गेल्याच्या नंतर काय करतात आजी? कापून टाकतात, बाजूला फेकून देतात. का रे बाबा? सोबत काही न्यायला जमत नाही. घरातून शिळी भाकर त्या माड्यासोबत बांधून दिल्या जाते. कुठपर्यंत? 20व्यापर्यंत. तिथं ती टाकून देतात, पुढे एकट्यालाच जावं लागतं. महाराज म्हटले विचार केला तुटला आयुष्याचा दोरा, आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, आयुष्याचा दोरा, आयुष्याचा
वेरवगाची पसरा टाकून पळती रांडा पोरे. नाही ना महाराज, कळत नाही आपल्याला. घरातले लोक पळतात महाराजांचे शब्द आहे बघा. किती कठोर बोलले तरी आपल्याला कळत नाही महाराज. सगळे लोक महाराज, आपल्याला वाटतं माझा परिवार आहे, माझा मुलगा आहे, माझी बायको आहे. महाराज म्हटले अरे 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 अरे, त्यांच्या आधीन जाऊ नको. इतकं अवघड असतं महाराज, एवढं अवघड असतात. घरात जर एखादं म्हातारं मेलं तर महाराज त्याच्या गाधड्या, उशी, पलांग, गाधी, ताट, तांब्या, वाटी, लोक म्हणतात जाऊ दे कुठं नदीला. मला असं वाटतं काका, प्रकाश काका, त्या म्हाताऱ्याच्या नावाची 2-5 एकर माझ्यासारख्या महाराजाला काऊन नाही द्यावं मग जमीन वगैरे. बघा, विचार करायला पाहिजे. अरे ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्या मायबापाची जर आपण जर समजा घरामधली वळकुटी, गादी, पलंग, उशी जर आपल्याला ठेवत नाहीये तर विचार करायला पाहिजे. अरे आपण असणारे त्यांनी जन्म दिलेला आहे आपल्याला, पण तरी आपल्याला कळत नाही भगवंत. अहो विचार करा, विचार करून भगवंताचं भजन केलं पाहिजे. काय भजन केलं पाहिजे ना, अर्थात आपण विचार केला पाहिजे. हे आपलं नाहीये, त्यांनी दिलं. कोणी? भगवंतानी. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है इस 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 जिंदगी का, साथ दर्द नहीं किसी का, साथ दर्द नहीं किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, इस जिंदगी का, क्या भरोसा है किसी का, साथ देती नहीं है किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. महाराजांनी प्रमाण दिलं. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. अरे बाबा विचार करा म्हटले. अरे मरायचंय आपल्याला, मरायचंय, प्रत्येकाला जायचंय, प्रत्येकाला जायचंय. विचार केला पाहिजे. आपला असणारा त्या ठिकाणी भरोसा नाही, भरोसाच नाही महाराज. सकवाजी म्हटले सकाळी एकादशीचं व्रत होतं, बरोबर ना. एकादशी होती, घरात सांगितलं साबुदाणा भिजू घाला. अरे ज्ञानोबरायांची वारी म्हटली आज. विशाल महाराज आळंदीला गेले असेल असा मनामध्ये विचार आला, आम्हाला प्रसाद घेऊन या महाराज. कुठं जर देवधर्माला चालली ना महाराज, तरी आमच्या गावातल्या भजनी मंडळाने माझ्याकडे हक्काने सांगू, आम्हाला बुक्का आणा, आम्हाला अष्टीगंध आणा, आम्हाला कवित्र तुळशीची माळ आणा, आम्हाला हे आणा. कार्तिकी वारी आहे, ज्ञानोबरायांची एकादशी आहे, आणि त्या दिवशी असणाऱ्या घरातल्या मंडळीला सांगितलं एकादशी म्हटले ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा आहे आज. माऊलीची एकादशी मागची पांडुरंगाची झाली, आता सगळ्यांनी आजचा उपवास धरा, साबुदाणा भिजू घाला. साबुदाणा भिजू घाला. आणि विटेवरच्या मालकाला आवडला असेल, ए सकुमाय काय करती संसारात प्रपंचात, बस झाला संसार प्रपंच, शब्दानाही नको खाऊ, चाल तू आज माझ्याकडे पंढरपूरला. जावं लागलं महाराज. तसं विचार केला पाहिजे आपणही देखील की आपल्याला मारायचं आहे, मारायचं आहे आपल्याला. अहो महाराज क्षणाचाही माणसाचा भरोसा नाही. डोळ्याची पापणी लवण काका, इतकाही माणसाचा भरोसा नाही. तुम्ही म्हणसान महाराज आम्ही सोबत चहा घेतला, हो सोबत उठलो, सोबत बसलो, तिथं असणारा त्यांचा आमचा फोन झाला, तब्येत वगैरे चांगली म्हटले, आणि थोड्या अर्ध्या 15-20 मिनिटापूर्वी कळालं की त्यांचं डडंगडंग झालं.
अहो भरोसा नाही माणसाचा. तो काळ कधी येईन आणि कधी तो आम्हाला घेऊन जाईन भरोसाच नाही. आपण म्हणत होतो पूर्वीच्या काळी भरपूर वर्ष माणूस जगतो, 100 वर्षाचा विषय. आता हे डोक्यातून काढून टाका. माणसाचा क्षणाचाही सुद्धा भरोसा नाही. इथून पाठीमागं जमत होतं, पण आता महाराज कृष्ण महाराज काळ फार भयंकर आलेला आहे. कधी कोणाला येईन आणि कोणत्या रूपाने घेऊन जाईन सांगता येत नाही. महाराज म्हटले पाहतो उंदीर घेऊन जाये बुका, तैसा काळ लोकांनी तसे. जसं तो उंदीर महाराज घरामध्ये असला आणि मांजर त्याच्यावर टपून बसते, तसं तो काळ तुमच्या आमच्यावर टपून बसलेला आहे. माणसाने विचार केला पाहिजे की बाबा रे आम्हाला जायचं आहे, मरायचं आहे. विचार केला पाहिजे ना रे, माझं मरण माझ्या जवळ येऊन ठेपलेलं आहे. असा आपण विचार केला पाहिजे. मला मरायचं आहे, मी काही राहण्याकरता नाही आलेलो आहे, असा मनामध्ये विचार आणला पाहिजे. मग नामदेव महाराजांनी तुमच्या आमच्याकडे बघितलं. नामदेव महाराज म्हणायला लागले अरे बाबा तू विचार कर, तुला जायचं आहे ना, काय कर तर विचार कर. मरणाधीश सावध व्हावे, मरणाधीश सावध व्हावे, मरणाधीश सावध व्हावे, मरणाधीश सावध व्हावे, मरणाधीश सावध व्हावे. शैनाथ महाराज एकदा गोड टाळी वाजवा महाराजांकरता. गोड आवाज आहे आमच्या शैनाथ महाराजांचा. गोड गातात, गोड अभंगाचं प्रथम चरण म्हटले की मरणा आधी सावध व्हावी, कीर्ती करून मरावे. नामदेव महाराज म्हटले जन्माला आलात ना तर असं काहीतरी करा. अरे सावधान झालं पाहिजे. सावधान कोण झालं तर रामदास स्वामी झाले. रामदास स्वामींचं लग्न ठरलं आणि असणारं पारण्या वगैरे त्या ठिकाणी असणारं त्या ठिकाणी मंदिरावर नवरदेव सजण्याकरता गेला. नवरीचे मामा नवरदेवचे मामा स्टेजवर आले. नवरदेव आला महाराज आणि ब्राह्मणानं सुरू केलं सावधान. आणि जेच महाराज रामदास स्वामींनी स्टेजवरून उडी मारली आणि वनाच्या दिशेने पळून गेले. पुन्हा फिरून मंडपात नाही आले. त्यांना सावधान कळालं. पण आपण महाराज आपल्याला ब्राह्मण सांगतो सावधान. नवरदेव खालून कलवाऱ्याला गुदगुद्या करतो, लांडग्याला गुदगुद्या करतो. महाराज म्हटले अरे बाबा विचार कर. विचार करून असणारं सावधान झालं पाहिजे. कोण सावध झालं? तुकोबाराय म्हटले आम्ही सावध झालो, सावध झालो, सावध झालो. सावधान झालं पाहिजे ना. आपल्याला मारायचंय, आपण विचार केला पाहिजे. अरे हे आपलं नाहीच आहे, हे आपलं नाही. आपण हे भाड्याने आणलेलं आहे. हे जेव्हा त्यांनी बोलवलं तेव्हा आपल्याला जावा लागलेल. महाराज म्हटले तुका या नगर का सौदागरी तुझे अपने वतन पे जाना है, तुका या नगर का सौदागर. हे आपल्याला कळतं आपल्याला कुठपर्यंत कळतं माहिती का? आपण एखाद्याच्या मौतीत गेलो, एखाद्याच्या तेरव्यात गेलो, एखाद्याच्या 10व्याला गेलो, तेव्हाच म्हणतो आपण काही खरं नाही माणसाचं, काहीच खरं नाही माणसाचं, खरंच खरं नाही. सुना देव म्हणजे पाण्याचा बुडबुड आहे. कुठं म्हणतो आपण? स्मशानभूमीपर्यंत. घरी आलं एकदा कामाला लागलं का गेलं महाराज वैराग्यच पळून गेलं. नाही महाराज वैराग्य तिथं येतं, काही खरं नाही ग बाया,
खरंच काही नाही. सोबत आम्ही चहा घेतला आणि आदल्या दिवशी तिकडे गावात बैठक झाली होती. असं असणार तिथं गप्पा चालतात महाराज. पण महाराज म्हटले क्षणभंगूर नाही बरबसा भारी सावध थोडा मायाशा चले मग पुढे हुशार थोर आहे बळसागा राम राम स्मरा राम राम स्मरा. नाही महाराज नाही कळत हो, नाहीच कळत माणसाला, नाही कळत आपल्याला. अरे बाबा विचार करा, साधू संतांनी सांगितलं तुम्हाला असणाऱ्या कळण म्हटले बाबांनो तुम्हाला भजन संकीर्तन कळेल. पण म्हातारपण झालं का जेव्हा घरातले लोक हाडहाड करायला लागले आजी माय कुकला रे आजी की तेव्हा कळतं माणसाला देव धर्म केला असतं तर पुरलं असतं. मग आयुष्यामध्ये संसार केला प्रपंच केला, कधी भगवंताच्या नावाने दान धर्म नाही केला, कधी कोण्या महाराजाच्या पायावर 10 रुपये 100 रुपयाची नोट नाही ठेवली ओ महाराज मंडळी, कधी दान धर्म नाही केला, कधी परमार्थ नाही केला, कधी भगवत भक्ती नाही केली. पण आता म्हातारपण आलं आणि असणारं कधी देवाचं नामस्मरण सुद्धा मुखाला आलं नाही. आणि आता घरामधले सगळे लोक हाय हाय करतात, हाडहाड करतात. मग म्हाताऱ्याला म्हातारीला कळतं, मग म्हातारा म्हातारी असणारे त्या ठिकाणी देवाला म्हणतात देवा मी तुझं भजन केलं असतं तर पुरलं असतं. विठ्ठला रामकृष्ण हरी म्हणता येत नाही, लांब लांब कृष्ण हरी लांब लांब, मग देव सुद्धा लांब होऊन जातो महाराज. पण महाराज म्हटले महाराजांनी एका ठिकाणी सांगितलं अरे बाबांनो माणसाला कळतं म्हटले पण कधी कळतं मज नाही हात पाय डोळा पडणी झापून मज नाही हात पाय डोळा पडणी झापून बधीर झाले माझ्या फुले धरणी बधीर झाले वाचा बोली नाक मुख गळू लागले लाळ आणि शेपूट नाक मुख गळू श्वाना प्रगती झाली अवघी कृती तुम्ही संत पण कधी कळत मज नाही हात पाय डोळा पडली झापड कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोबड नाक मुख गळू लागली लाळ आणि शेंबूड श्वाना परी गती झाली अवघी करीती आजी माय हाड हाड. श्वान यांनी काय, श्वान म्हणजे कुत्रा, कुत्र्यासारखी माणसाची गत होती म्हटले. घरातले लोक हाड 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 करतात. मग हाड हाड करण्या अगोदरच नामदेव महाराज म्हटले मरणाआधी सावध व्हावे, सावध झालं पाहिजे. का सावधान झालं पाहिजे म्हटले अरे हे आपल्याला ठेवायचं आहे, विचार केला पाहिजे आणि विचार करून जगाच्या मालकाचं विटेवरच्या मालकाचं भजन केलं पाहिजे. विठ्ठल आपल्या मनामध्ये विचार येत नाही. कीर्तन दशक्रियाचं तिरस्याचं असलं म्हणून असणारे किचकट जातं ऐकायला, पण आपल्या मनामध्ये विचार येत नाही. आपल्या मनामध्ये कधी आपलं महाराज कळत नाही. अहो महाराज आपल्याला एकट्याला मारायचं आणि एकट्याला जायचं आहे, एकट्याला मारायचं, एकटा आलो आणि एकटंच जाणार आहे. विचार केला पाहिजे. महाराज म्हटले ज्ञानोबराय म्हटले अरे आपल्याला एकट्याला जायचंय, एकटं आलो होतो म्हणून माऊलींना सुद्धा म्हणावं लागलं आपुली आपण करा सोडवन संसार बंधन थोडा वेगी संसार बंधन थोडा वेगी आपण आपण सोडवन
आपला विचार करायला पाहिजे. घरातला परिवार, महाराज म्हटले अरे त्या परिवाराच्या आधी नाही जाऊ नको. जीवाला सांगितलं नको जाऊ बाबा आधी. नवे तुझा हा परिवार, नवे तुझा हा परिवार, परिवार होय तुझा परिवार, नवे तुझा हा परिवार, तुझा हा होय तुझा परिवार, होय तुझा परिवार, क्षणभंगुरा परिवार, तुझा होय तुझा होय तुझा महाराज म्हटले नो हे तुझा हा परिवार, द्रव्य दाराशन भंगूर. अरे बाबा हा परिवार तुझा नाहीये. विठाला विठाला विठाला. हा परिवार तुझा नाहीये बाबा. विचार कर तू, हा परिवार तुझा नाहीये. आपल्या मनामध्ये विचारच येत नाही हा परिवार आपला नाहीये म्हणून. नाही येत महाराज विचार. एक दृष्टांत विनोदाने इंगळे बाबा सांगायचे, सांगतो टाळी वाजून भजन करा. विठाला विठाला. एक 80-85 वर्षाचे आजोबा गावामध्ये राहत होते. पाटील की होती हे दरारा म्हाताऱ्याचा. एवढा मोठा दरारा, एवढा मोठा दरारा. कृष्ण महाराज बाबाच्या 4-5 बोटामध्ये अंगठ्या होत्या. एवढ्या मोठ्या अंगठ्या होत्या. घरातला परिवार सांगतो कशाबद्दल नोही तुझा हा परिवार. ऐका हा परिवार सुद्धा आपला नाही सांगितलाय साधू संतांनी. ऐका तो ग्रस्त म्हातारा असणारा फार दरारा होता. 80-85 वर्षाचं वय होतं. आता दरारा हळूहळू कमी होत चालला. आणि माणसाकडे जोपर्यंत काका पद प्रतिष्ठा आहे तोपर्यंत माणसाला किंमत असते. पण एकदा का पद प्रतिष्ठा जाऊ द्या माणसाला किंमत राहत नाही महाराज. एवढा मोठा दरारा, एवढा मोठा दरारा. गावची पाटीलकी होती म्हाताऱ्याची. इकून तिकून म्हातारा आता अंतकाळ समय जवळ आला. म्हाताऱ्याची प्राणज्योत मावळली. म्हातारा वारला. वारल्याच्या नंतर सगळे म्हाताऱ्याचे दोन्ही तिन्ही लोक गावात आले. बाबाचा आता असणाऱ्या त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करायचा आहे. म्हातारं वारलं, फार चांगलं होतं. तालुक्यात नाव होतं, जिल्ह्यात नाव होतं. संपूर्ण बाबाचा परिवार आला. आल्याच्या नंतर त्या ठिकाणी म्हटले आता असणाऱ्या त्या ठिकाणी बापानी फार काबाड कष्ट केले. मुलांनी सांगितलं एवढे कष्ट केले. म्हटले एवढे कष्ट केले की असणारे ते मुलांनी म्हटले आमच्या बापाला चंदनात जाळायचं. बोरांनी चंदनाचं लाकूड आणले, सगळं सरपण वगैरे आणलं, चंदनाच्या लाकडात जाळायचं असं सांगितल्याच्या नंतर पूर्ण बाबांचा विधी मशानभूमीपर्यंत बाबाला असणाऱ्या त्या ठिकाणी आता घराच्या बाहेर काढलं, स्नान वगैरे घालणार. तेवढ्यामध्ये आजी माया आल्या. कोणाकडं? एका मुलाकडं, पोराकडं. सांगतो कशाबद्दल आजी नो हे तुझा हा परिवार आपला परिवार नाही हा. ऐका बाबाकडे ती घरातली असणारी एक सुनबाई आली. आजी आल्या म्हटले असणारे ते सगळं घरातल्या बाई महिला मंडळ आल्या आणि त्या लोकाकडे गेल्या ज्यांना चंदनाचं सरपण आणलं त्याच्याकडं. म्हटले ऐका एक काम करा, म्हाताऱ्याला चंदनात जाळतं ठीक आहे, काही अडचण नाही, पण म्हाताऱ्याच्या बोटामध्ये 4 बोटामध्ये काय म्हटले सोन्याच्या अंगठ्या आहे म्हटले, तेवढ्या अंगठ्या काढून घ्या. ते पोरगं म्हटलं नाही, आमच्या बापाने म्हटले आमच्याकरता फाड काबड कष्ट केले, त्या अंगठ्या सोबत जाऊ द्यायच्या म्हटले, काही अडचण नाही. म्हातारी राहिली. म्हातारी म्हणीच गप राय, बोलू नको जादा, तुला काही समजत नाही. ती मोठी सून मला नीट पाहत नाही, मधली नीट बोलत नाही, लहानी कधी मधी बोलती, माझं काय व्हायचंय अशी कोण म्हणायला लागली म्हातारी. मग आता त्या ठिकाणी सगळ्या रडा गागड्या चालू झाल्या. म्हाताऱ्याची प्राणज्योत मावलेली, म्हाताऱ्याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू झालेली आहे. म्हाताऱ्याचं प्रेत वगैरे सजवलं आणि म्हाताऱ्याचं ते असणारे गावातली प्रतिष्ठित व्यक्ती आले ते म्हणले उचला. आता उचलल्याच्या नंतर त्या ठिकाणी कोण रडायला लागली? बायको रडायला लागली.
भासणारी ती बायको ऋषी महाराज काळी 2च्या स्वरात पांढरी 3च्या स्वरात नुसती रडायला लागली, असणाऱ्या ज्वरामध्ये रडायला लागली. माय माझं काय खरं नाही, माझा मालक चालला बाया, मला नुसतं एकट्याला सोडलं बाया, मला एकदा राजाला भेटून द्या ना बाया. म्हातारीनं प्रेत पुन्हा खांदे करायला खाली ठेवायला लागलं. ठेवल्याच्या नंतर ती म्हातारी रडता 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 आजीमाय राहिली. हळूच कुंथुका असणार हातोंडात हात लावला, म्हाताऱ्याच्या 4-5 बोटातल्या अंगठ्या काढल्या, पादराला बांधल्या. आता राजा एकटा चालला ना बाया, उचला ना. बघा ऐका, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, जोपर्यंत पद प्रतिष्ठा जोपर्यंत काय आहे तोपर्यंत आपल्याला किंमत आहे. आणि एकदा की महाराज आपल्याकडचं पद जाऊ द्या, प्रतिष्ठा जाऊ द्या, आपल्याला किंमत राहत नाही. महाराज म्हटले जब तक तेरे खलो में पैसा तब तो को लोग सलाम करते हैं, एक बार पैसा निकल गया तो कोई नहीं झूठा बोलते हैं. जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे तोपर्यंत आपल्याला राम राम श्याम श्याम, पण एकदा की पैसा जाऊ द्या कोणी विचारणार नाही. आपल्या जवळूनच समृद्धी महामार्ग गेलेला आहे. बरेचसे सोयरे धायरे मंडळी आलेली, ज्याच्या वावरातून समृद्धी गेल्या त्यांच्यावर अर्ध्या केसेस बहिणींनीच दाखल केल्या. कशा करता? महाराज म्हटले जवरी चलन गा तवर म्हणती माझा, माने तिलान थोर सर्व सुखाची आगाजा, इंद्रिय मावळली मला बघून आज. अरे जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे तोपर्यंत आपल्याकडे असणारे त्या ठिकाणी सगळे लोक आपल्या पाठीमाग आहे. पण एकदा की पैसा जाऊ द्या कोणी विचारत नाही महाराज, कोणी नाही विचारत. मग माणसाने विचार केला पाहिजे. काय विचार केला पाहिजे? मरणाआधी सावध वागे विठोबार हरी कुमार 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 काय विचार केला पाहिजे? मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करोनी मरावे. काय कीर्ती केली पाहिजे? ऐका, ही माई माऊली गेली. अगदी महिनाभर आम्ही कार्तिक स्नानाला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावं, स्नान करावं. मी मंदिरातून आवाज देवा, चला काकडेवाले भजनी मंडळ, महिला मंडळ चला. आमच्या 10-5 महिला 10-5 पुरुष मंडळी दररोज नित्यनेमाने काकड्याला यायचे. आणि आजीच्या मुखातून मला शेवटच्या दिवशी एक वाक्य ऐकायला मिळालं, विशाल महाराज बरा झाला काकडा, चांगला झाला म्हटले रे बाबा, पण असणारा कोणता दिवस कधी कसा येईल आणि सांगता येणार नाही. पुढच्या काकड्या लोक मरत एकच जगत आहे, त्याच कोणी बघितलं बघा. कळून चुकलं होतं की काय माहित, माई माऊलीला असं वाक्य मला टाकलं. आणि टाकल्याच्या नंतर आमचं सगळी भजनी मंडळ म्हणतं, विशाल महाराज आमच्या 10व्याचं कीर्तन तुम्हीच करा. आणि त्याच दिवशी आजी म्हणल्या, महाराज हे बघ, कुठं आळंदीला राहाय का, कुठं पंढरपूरला राहाय का, कुठं मथुरेत राहाय का, कुठं वृंदावनात राहाय, पण माझ्या 10व्याचं कीर्तन करायला तुला यावंच लागेल. बघा, माय माऊलीला कळून चुकलं होतं की काय माहीत नाही महाराज, पण जावा लागलं. जगाच्या मालकाचा बेस वाढला, फक्त जगाच्या मालकाचा आवाज आला, जावा लागलं. महाराज म्हटले तसं आम्हाला प्रत्येकाला जायचं आहे. अरे विचार करा, माय माऊलीच्या मुखात फक्त त्यांना एकच अभंग येत होता, एकच अभंग, दुसरा अभंग त्या कधी म्हटल्या नाही भजनामध्ये. फार लहानपणापासून मी त्यांच्यामध्ये भजनाला जायचो, पण भजनामध्ये तेवढं एकच अभंग यायचं त्यांना. कोणता? पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा,
महाराज पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा, पतंगासारखं त्यांचं जीवन, आणि पांडुरंगाने कधी त्यांचा पतंग असणारा त्या ठिकाणी गेला सांगता आलं नाही महाराज. ऐका, तसं आम्हाला एक ना एक दिवस जायचं आहे. अरे विचार करा, त्यांच्या पश्चात असणारा त्यांचा संपूर्ण परिवार, मच्छिंद्र भाऊ असेल, गोरख भाऊ असेल, एक आमच्या अरुणाताई, सुरेखाताई, 4 लेकरांचा असणारा हा संसार कष्टातून फुलवला, कष्टातून एवढा संसार प्रपंच केला, आणि विटेवरच्या मालकाला बोलवून आलं. लगेच महाराज देह ठेवला नाही महाराज. काय कुठं धरणी मातेला पडले का कुठं कोणाचं काहीच नाही महाराज. 10 दिवस का 15 दिवस धरणीवर नाही, तात्काळ लगेच तिकीट काढलं महाराज तात्काळमध्ये. आणि असणारं दोघाही नवरा बायकोचं सकाळच्या ब्रह्ममुहूर्तातच असणारं त्या ठिकाणी दोघांचंही निदान झालं आणि जावं लागलं महाराज. तसं तुम्ही आम्ही विचार करा, आपल्याला जायचं आहे, त्यांच्या पश्चात त्यांचं असणारं हे 4 लेकरं, हा परिवार, ह्या परिवारामध्ये या मायमाऊलींना बोलवून आलं, जावं लागलं. ऐका, माहेरी असणारे त्या ठिकाणी लेकीला माहेर तिथपर्यंत असतं जोपर्यंत माहेरामध्ये माय आणि बाप जिवंत असतात ना, तोपर्यंत लेकीला माहेर असतं. माय मावल्यांनो ऐका ना, कुठपर्यंत माहेर असतं हो? जोपर्यंत माहेरामध्ये आईबाप असतात. ऐका, दिवाळीच्या सणाला जर लेक जर आली ना माहेराला, ती आईचा जीव येडा भोडा बाबडा असतो बघा. ती असणाऱ्या त्या ठिकाणी मुलाला सांगणार, बाळ्या माझी लेक येणार आहे, तिला काय करतो, चोळी पातळ तरी घे रे बाबा, चोळी पातळ घे, वर्षातून एकदा माझ्या लेकी बाळी येतात, त्यांना चोळी पातळ घे, अशी आई सांगते. कोणाला सांगते? मुलाला सांगते. नाहीच महाराज केलं तर ती आई असणारी कुठं तिनं असणाऱ्या दडलेल्या नोटा, कुठं असणारं तिनं काही कामाचे पैसे महाराज, कुठं डब्यात, कुठं पेटीत, ते तरी काढीन आणि काय करीन, लेकीच्या जातीला देईन महाराज. नाही तेवढं झालं महाराज, लेक जर सणाला आली ना तर त्या आईचा जीव भोळा बाबडाच असतो. लेकीची पिशवी ती कधीच रिकामी जाऊन देत नाही. काय करते, लेकीच्या पिशवीमध्ये कधी कांदाच देईन, मिरच्या द्यायची गोष्ट आहे का हो? तिच्या घरी काय मिळत नाही का? मिरच्याच देईन, कांदा देईन, लसूण देईन, संपूर्ण हे परिवाराला लेकी बाळीला देत असते. आणि महाराज जीवनामध्ये जन्मदात्या मायबाप एकदा माहेरातून गेलं की लेकी बाळीचं त्या दिवसापासून माहेराचा दोराच तुटून जात असतो. का? की आमची माहेरामध्ये माय राहिली नाही ना बाप राहिली नाही. का? महाराज जोपर्यंत माहेरामध्ये माय आहे तोपर्यंत महाराज माहेरात लेकीला जाण्याचा अधिकार असतो. एकदा की माहेरातली माय आणि बाप निघून गेले की असणारे त्या ठिकाणी जीवन परक होत असतं. म्हणून असणारे या आमच्या दोन्ही ताईंच्या जीवनामध्ये मायबापांचं असणारं छत्र हरवलेलं आहे. असणारी ती आई महाराज. महाराज म्हटले आई काय आहे, तर आईच असणारे कविकारांनी फार गोड वर्णन केलं. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला कार. आई वडील माझे थोर काही सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आधार. हो नबीची चांदणी तू ग चंद्राची शीतल तुझी छाया मला जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य जगेलं. आई देवा पासी मी ग आई तुलाच ग मागे. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला. जीवनामधून जन्मदात्या मायबापांचं छत्र हरवू नये. त्यांच्या जीवनातून त्यांच्या आईचं छत्र, बापाचं छत्र हरवलेलं आहे. ऐका, काहीच करू नका. जीवनामध्ये जन्मदात्या मायबापांची सेवा करा. काहीच नाही झालेले कीर्तन सेवा बेटीवरच्या मालकाच्या ऋणी समर्पित करतो. आजच्या या सेवेला उपस्थित सर्व महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार, कथाकार, प्रवचनकार, अधिक गायक वादक मंडळी खऱ्या अर्थाने पाठीमागून ज्यांची उपस्थिती लाभली, महाराष्ट्रातील मृदंग वादक तालमनी श्री हरिभक्तीपारायण आमचे कृष्ण महाराज ठोंबरे, त्याचप्रमाणे आमचे गायनाचार्य आबा महाराज आदी करून सर्वच
गायक वादक महाराज मंडळी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रातील पद अधिकारी मंडळी, आमचे डायरेक्टर असेल, आधी करून आमचे असणारे कोकरे काका असेल, आधी करून आमचे काळुंके सर असेल, सुपन काका बुरकर असेल, चंदिनी सर असेल, प्रकाश काका असेल, आधी करून सर्वच इष्टमित्र सखे सोयरे धारी नातलग मंडळी, आधी करून सर्वच मंडळी आज ह्या आजीला शेवटच्या निरोप देण्याकरता ह्या ठिकाणी उपस्थित आहात. विटेवरच्या मालकाच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की आमच्या आईला जवळ चरणाजवळ जागा दे, एवढी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली करुणे तैसे केले कटकट वाकुडे का नीट देव जाणे प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती मी दुबळा अर्चित असे व्यक्ती ना तरी बालक बोबडा बोले का वाकडा बिनचुका पावले ते चूज करून माऊली रे जे जे विठ्ठल जय 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 जय. हा बोल